पहिला चेंडू पडण्याआधी दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रज्योत, स्ट्रायकिंग कडे उजव्या हाताचा फलंदाज उस्मान पटेल, नॉन स्ट्रायकिंग कडे फलंदाज शाहिद शेख. पॉवर प्लेचं षटक, 5 षटकांचा मॅच. दुपारच्या विसाव्यानंतर सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. प्रज्योत गोलंदाजी मार्गावर, पहिला चेंडू प्रज्योत याचा उस्मान पटेल करता. उस्मान पटेल यांनी स्ट्रेट फटका खेळलाय. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयास केलाय. एक धाव पूर्ण केली फलंदाज उस्मान पटेल यांनी. रायगड का टायगर म्हणून ज्यांना समजलं जात आहे, अनेक अविस्मरणीय खेळी ज्याने आपल्या बॅट मधून पेश केलेत. साता समुद्र पलीकडे जाऊन त्याने आपल्या फलंदाजीचा दबदबा निर्माण केलाय असा खेळाडू उस्मान पटेल. कोसमई चषकाचा हंगाम मला आठवतोय 2016चा, ज्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून या खेळाडूला गौरवण्यात आलं होतं. तोच उस्मान पटेल इथे नॉन स्ट्रायकिंग कडे. प्रज्योत याचा हा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये खेळला जातोय. इनफिल्ड वरून चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय दमदार शानदार चौकार. 4 धावांनी सुरुवात केलाय. प्रतिष्ठान विजय घरत मामानी चषक ठेवलं चपच प्रतिष्ठान. पंच मारण्यामध्ये एक्सपर्ट असलेला खेळाडू आहे. काय जबरदस्त रिप्ले मध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने हे पथदलित केलंय, कशा पद्धतीने पॉपिंग क्रीज मध्ये थोडासा हवेमध्ये उसळी घेतोय, थोडासा उंच हवेमध्ये तो येतोय आणि या चेंडूला व्यवस्थितरित्या निवडतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 4 धाव प्राप्त केलेत. 4 धावांची खातं उघडतोय शाहिद शेख. एक घातक खेळाडू, पॉवर प्लेचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे. मॅन फ्रॉम कल्याण, एक नामचीन असा हिरा आहे. साता समुद्राकडे पलीकडे जाऊन त्याने सुद्धा आपली गुणवत्ता सिद्ध केलंय. प्रज्योत याचा हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळला जातो. अॅनिमेशन व्यवस्थित नव्हतं. 1 धाव मिळतोय शाहिद शेख याला. एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडताना धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 6. शाहिद शेख 2 चेंडूत 5 धावसंख्येवर खेळतोय. उस्मान पटेल मॅन फ्रॉम रायगड, स्फोटक असा फलंदाज, कमीत कमी चेंडूमध्ये शतक झळकावणारा खेळाडू. हा चेंडू बाउन्सर टाकलाय आणि पंचांनी याला चेंडूला वाईड घोषित केलंय. एक वॉर्न सुद्धा केलं जातोय, एक वॉर्निंग सुद्धा दिली जाते या गोलंदाजाला. अशा प्रकारे आणखीन जर एखादा चेंडू टाकला गेला तर नो चेंडूचा इशारा सुद्धा पंच या ठिकाणी देऊ शकतायत. तर धावफलकावर धाव आहेत त्या 7 धावा. थोडासा खोटबद्ध चेंडू होता. या चेंडूला पुल करायचं होतं. चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. फेकी येईपर्यंत सहजतेने उस्मान पटेल या फलंदाजाने इथे 2 धाव पूर्ण केले. 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 9. 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावर. चालू असलेला मॅच तुम्ही बघतायत. PRV 73 इंटरप्राइजेस विरुद्ध आदित्य 11 या 2 संघादरम्यान ही लढत होतोय. PRV 73 इंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ज्या संघाच्या माध्यमातून आता पहिले षटक टाकतोय प्रज्योत. ओहो, बॅकफुटला गेलाय. शॉट सिलेक्शन व्यवस्थित नव्हतं. कोर टप्प्याचा चेंडू टाकलाय गोलंदाज प्रज्योत याच्या माध्यमातून. प्रज्योत यांनी 4 चेंडू टाकलेत, 5 चेंडू टाकलेत आणि 5 चेंडूंमध्ये प्रज्योत यांनी 9 धावा मोजलेत. षटकातील आता शेवटचा चेंडू असेल. कुठला बऱ्याच प्रकारे रोखलंय, बऱ्याच चांगल्या प्रकारे रोखलंय या फलंदाजांना. उस्मान पटेल यांनी फाईन लेगच्या दिशेने चेंडूला फ्लिक केलाय. चेंडू सीमारेषे पार गेलाय आणि हा आलाय दणदणीत चौकार. 4 धाव मिळत आहेत. दॅट्स 4 रन्स. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. यासाठी सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत तपस्या प्रतिष्ठान चषक 2020 मध्ये स्वागत करतोय. सामना सुरू आहे. PRV 73 इंटरप्राइजेस विरुद्ध आदित्य 11 या 2 संघादरम्यान हा मॅच सुरू आहे आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना आदित्य 11 संघाची धावसंख्या आहे ते बिनबाद 13. दोन्ही फलंदाजांनी 13 धावांची भागीदारी या पहिल्या षटकामध्ये केलंय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी तितकी हवी तितकी झाली नाही फलंदाजी करणाऱ्या संघाची. आता नंबर 2चं षटक पॉवर प्लेचा हाताळण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय वैभव. विरार येथील हा खेळाडू आहे, त्याची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी आहे.
मेहनत करावी लागेल, हिरो बनण्याची संधी त्याला या मॅच मध्ये असेल, यात काय शंका नाही. समोर एक डेंजरस बॅट्समन शाहिद शेख, आक्रमक भूमिका त्याची असते, मैदानाच्या चोही बाजूने फटकेबाजी करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे तो खेळाडू आहे शाहिद शेख. ऑन साइडला त्याच्याकरता 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक लावले गेलेत, एकाला मिड विकेट मध्ये तैनात केलं गेलंय आणि एक काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. वैभव याचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर त्याला यश मिळतंय, आत्मविश्वास वाढण्याकरता. विकेटचं पतन होतंय, धाव संख्या 13. विजय घरत भाईचा चषक हा तपस्या प्रतिष्ठान. घरत मामाचा चषक हा तपस्या प्रतिष्ठान. विजय घरत भाईचा चषक हा तपस्या प्रतिष्ठान. धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे. पहिल्या विकेटचं पतन झालंय, आदित्य 11 संघाला पहिला धक्का लागलाय, पहिल्या चेंडूवर यश मिळतोय. गोलंदाज वैभव यांनी चांगलं काम केलंय, विरार येथील तो खेळाडू आहे. शाहिद शेख सारखा चांगला फलंदाज ज्याचा अडथळा दूर केला जातोय. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस अजित आगरकर यांनी पहिल्या T20 क्रिकेटचा मॅच 1 डिसेंबर 2007 साली खेळला होता साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध, आणि त्या संघाविरुद्ध पहिल्या चेंडू टाकत असताना पहिल्या चेंडूवर त्यांनी बाद केलं होतं हर्षल गिब्स याला. त्या आठवणी इथे ताज्या करून देतोय. पहिला मॅच खेळताना वैभव हा पहिल्या चेंडूवर गडी बाद करतोय, या टुर्नामेंट्स मध्ये चांगलं काम करतोय. नवीन फलंदाज आता गेलाय विजय जाधव, या पालघर जिल्ह्यातील एक अनमोल रत्न, महाराष्ट्र भूषण ज्याला संबोधलं जात आहे, दी लेजंड क्रिकेटर विजय जाधव हा स्ट्राईक इन कडे. आणि विजय जाधव याला सुद्धा परतावा लागेल. बॅक टू 2 विकेट्स. खरोखरच अतिशय चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी गोलंदाज वैभव याची. लगातार दुसरा धक्का लागलाय फलंदाजी करणाऱ्या आदित्य 11 संघाला. जीवदानी आईच्या आशीर्वादान या चंदन सरगावान. धन्यवादीचे विकी आणि हा झेल टिपलाय. विकी याचे अप्रतिम क्षेत्ररक्षण, विजय जाधव याचा अडथळा दूर केला जातोय. तदनंतर आता मैदानाच्या आत जातोय सुनील सावरी, हा घातक खेळाडू आहे, रायगड येथील हा खेळाडू आहे. मैदानाच्या आत जाताना आपल्याला दिसतोय सुनील सावरी. मी बघितलं होतं आमदार चषक 2020 मध्ये पोमण येथील मैदानावर धोकादायक फलंदाजी केली होती, घातक फलंदाजी केली होती सुनील सावरी. रायगड येथील हा खेळाडू आहे आणि तो सुद्धा आपली गुणवत्ता सिद्ध करू शकेल या मैदानाच्या आत. एका बाजूला वैभव याला सिद्ध करायचं होतं की माझी जागा या संघामध्ये काय आहे. PRV 73 इंटरप्राइजेस या संघाच्या माध्यमातून खेळताना त्याची गुणवत्ता तो सिद्ध करतोय. ही इज ऑन हॅट्रिक. गोलंदाज हॅट्रिक वर आलाय. एका बाजूला स्ट्राईकिंग कडे उस्मान पटेल, जो उस्मान पटेल आहे तो मोठे फटके खेळेल काय. बॅकलिप खुली करून खेळायचा प्रयास होता, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. चेंडू मिडऑन क्षेत्रामध्ये गेलाय आणि इथे निर्धावची नोंद होत आहे. 1.3 चेंडू समाप्त झालेत. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 13. PRV इंटरप्राइजेस हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. शॉट ऑफ लेन, बडा पॅक, बडा धमाका, मिड विकेट पट्ट्याबाहेर चेंडूला नेऊन ठेवले 6 धावांसाठी. षटकार. बघितलं आपण रिप्ले मध्ये बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे, अकुल टप्प्याचा चेंडू गोलंदाजाने टाकले आणि परिणाम स्वरूप फलंदाजाने इथे ट्रीटमेंट दिले, उपचार शोधलेत. पुन्हा आपण बघूया रिप्ले मध्ये. ऑफ स्टमर अगोदरच सफल झाला होता उस्मान पटेल आणि त्यांनी हा चांगला फटका खेळलाय. 6 धावांची धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचली 19. पुढचा चेंडू. आता मात्र एलिमिनेशन तो व्यवस्थित करू शकला नाही. चेंडू जातोय स्कोअर लेग क्षेत्रामध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय तोपर्यंत फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली. उस्मान पटेल एका धावेने पुढे सरकतोय. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली 20 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बहुमूल्य फलंदाज बाद झालेत, शाहिद शेख आणि विजय जाधव. विजय जाधव हा गोल्डन डकवर बाद होणारा खेळाडू ठरलाय या सामन्यामध्ये. आदित्य 11 संघाच्या माध्यमातून खेळत असताना विजय जाधव याचा जर आपण रेकॉर्ड्स बघितला तर अनेक अर्धशतकं त्यांनी झळकावलेत. 2019 मध्ये, 2020 मध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स त्याचा मी बघितला होता वसई फाटा येथील मैदानावर. नवजीवनच्या मैदानावर त्याची गुणवत्ता मी बघितली होती. त्याच मैदानावर जवळजवळ 8 ते 9 अर्धशतकं त्याने पूर्ण केलेत. असा हा नामचीन हिरा एक चांगली जबाबदारी स्वीकारण्याकरता मैदानाच्या आत गेला होता, मात्र तो बाद झाला.
पुढचा चेंडू सुनील चावरी करता सुनील चावरी यांच्याकडून ऑन ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषेपर्यंत आला होता, मात्र क्षेत्ररक्षकाने फुटबॉलचं दृश्य दाखवलंय, चेंडूला अडवलंय. 2 धाव मिळत आहेत या फलंदाजाला आणि या 2 धावण्याची धावसंख्या झाली 22-22. खुळ्या गटातील हे घमासन सुरू आहे, खुळ्या गटातील हे युद्ध सुरू आहे. खरोखरच इथे षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 22 धावा आदित्य 11 संघाच्या लागलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चेसाठी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कमॉन डीजे. आईची साथ ठेवतो आशीर्वाद आईचा मिळतो साऱ्यात हा मनपान गाती दादाचं गुणगान मिळतो साऱ्यात हा मनपान. या छोट्याशा ब्रेक नंतर आपण बघूया दुसऱ्या षटकातील तो शेवटचा चेंडू कसा होता. क्षेत्ररक्षकाने काय अप्रतिम पावित्र्य दाखवला. हाताने जर तो अडवण्याकरता गेला असता तर कदाचित चेंडू सीमारेषे पलीकडे गेला असता. म्हणूनच त्यांनी इथे शक्कल लढवली, युक्ती लढवली आणि चेंडूला पायाने अडवलं. फुटबॉलचं दृश्य त्यांनी दाखवलंय. 2 षटकांमध्ये धावपळ धावा 11च्या सरासरीने 22 आलेत. आज क्रिकेटला जे सुवर्ण दिवस आलेत आणि खरोखरच याची संपूर्ण देण जर मी बघितलं, या नालासोपारातील एक अनमोल रत्न बंटी ओबेराय सरांची मला आठवण झाली. सत्यजित ओबेराय ज्यांनी या खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म दिलाय, गुणवत्ता सिद्ध करण्याची चांगली संधी दिली. असे हे नामची हस्ती कदाचित या ठिकाणी उपस्थित सुद्धा असतील क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या ते 22 धावा 22. विजय जाधव बाद झालाय, शाहिद हा सुद्धा बाद झालाय. 2 षटकांमध्ये 11च्या सरासरीने 22 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. आज टेनिस क्रिकेट हे फार मोठं क्रिकेट झालंय. युट्यूबच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्धी मिळते. युट्यूबच्या बऱ्याचशा साइट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. सर्वप्रथम www.tenniscricket.in आदरणीय सन्माननीय संतोष नाणेकर सरांनी या टेनिस क्रिकेटपटूंना चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं. थेट प्रेक्षेपण करण्याचं त्यांनी काम केलं. तदनंतर अनेक साइट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. आज चिरागजी मेहर हे सुद्धा खूप चांगलं काम करतायत. युट्यूबच्या माध्यमातून त्यांची श्री लाईव्ह चांगले कव्हरेज करतायत. या स्पर्धेचं कव्हरेज करताना आता नामचीन स्पर्धांमध्ये सुद्धा ते पोहोचलेत. म्हणूनच चिराग मेहर साहेबांचं कौतुक करावं तितकंच कमी. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. 2 षटकांमध्ये धावपळकावर धावा 22 लागलेत. आता तिसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय प्रचोद अंबिरे. एक नामचीन असा हिरा आहे प्रचोद. पालघर येथील हा खेळाडू आहे. खोलो टप्प्याचा चेंडू होता, मात्र या चेंडूला खोदून काढलंय उस्मान पटेल याने. चेंडू जातोय मिडॉन क्षेत्रामध्ये. 1 धावेपैकी दुसरे काही मिळणार नाही. 1 धावेची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 23 धावा 2 षटकं आणि 1 चेंडूच्या समाप्तीनंतर ही स्थिती आहे. प्रचोद अंबिरे पालघरतील एक नामचीन असा खेळाडू आहे. मोठमोठ्या स्पर्धा तो गाजवत असतोय. निश्चितच सुप्रीमो मध्ये सुद्धा त्याचा दबदबा आपण बघितला, त्याचा जलवा आपण बघितलाय. चांगला क्रिकेटपटू गोलंदाजी मार्गावर आलाय. आता डाव्या हाताचा फलंदाज सुनील चावरी. ही इज अ डेंजरस. सुनील चावरी याच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू व्यवस्थित येताना दिसत नाही. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव पूर्ण केली. 1च धाव्यानिशी संतुष्ट व्हावं लागतंय आणि सुनील खेळतोय 3 वर. तर त्याला साथ देत असतानाच उस्मान पटेल 1 षटकार आणि 1 चौकारणीची 15 या व्यक्तिगत धावसंख्येवर खेळतोय. ही स्थिती आहे चालू असलेल्या या मॅचची. तपस्या प्रतिष्ठान चषक 2020 चा हा महासंग्राम तुम्ही बघताय, तुम्ही निहाळताय. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्गावर. प्रचोद अंबिरे समोर फलंदाज उस्मान पटेल. नो बॉलचा इशारा. शॉर्ट बॅकवर्ड शॉर्ट लेग चेंडू मध्ये चेंडू क्षेत्रात चेंडू आला होता, मात्र नो बॉलचा इशारा. बॅटचं एज लागलं होतं. ओव्हर स्टेपिंग होतोय. पंच दाखवतायत कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला होता या गोलंदाजाने. आणि इथे नो बॉलचा इशारा आल्यावर 1 धाव मिळते. 1 धावेची धावसंख्या झाली ती 25. 25 चा आकडा आल्यानंतर मला आठवतंय भारतामध्ये पहिल्यांदाच एक दिवसीय सामना खेळला गेला होता. ते मैदान होतं सरदार वल्लभभाई पटेल. 25 नोव्हेंबर 1981 साली हा पहिला मॅच खेळला होता एक दिवसीय क्रिकेट मधील. इथे मात्र फ्री हिट असल्या कारणानं क्षेत्ररक्षकाने पुढे येणे योग्य ठरवलं नाही. 1 धाव पूर्ण केल्यानंतर खराब क्षेत्ररक्षकाचा फायदा मिळतोय. 2 धावेसाठी फलंदाज धावतात. 2 धाव मिळत आहेत. 2 धावण्याची धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 27.
षटक सुरू आहे ते तिसऱ्या षटकात 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आणि चालू असलेल्या मॅचची स्थिती 2 गडी बाद 27. आदित्य 11 हा संघ फलंदाजी करताना. गोलंदाज प्रज्योत तयार. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. चांगला फटका फलंदाजाने अद्यावत केलाय. ब्लॉक होल मधून चेंडूला खोदून काढला होता. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक येतोय, फेकी करतोय. एकच धाव मिळेल फलंदाज उस्मान पटेल याला. एका धावेनिशी पुन्हा एकदा बदल होतोय. धावसंख्या 28. एक धाव फार मोलाची आहे मित्रांनो. मुंबईची लाईफलाईन लोकल तर क्रिकेटची लाईफलाईन डबल आणि सिंगल धावा तितक्याच महत्वाच्या आहेत जितके महत्वाचे आहेत षटकार आणि चौकार. चोही बाजूने चांगली प्रेक्षकांची गर्दी. खुळ्या गटातील मॅचेस बघण्याकरता हे प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित झालेत. बॅटचं एज लागलंय आणि आता सुनील चावरी याला सुद्धा परतावा लागेल. सुनील चावरी आणि 3 चेंडूला सामोरे गेलाय. 3 चेंडूंमध्ये त्यांनी फक्त 3 धावा बनवल्यात. रिप्ले मध्ये आपण बघूया. ओहो, बॅटचा आउटसाइड एज लागलंय आणि तदनंतर सरळ चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आपल्याला जाताना दिसतोय. पाहू शकतात पुन्हा एकदा प्रज्योत याचा हा चेंडू कसा होताय. जेम्स यष्ट्यांच्या पाठीमागे खूप चांगलं काम करतायत. बघितलं आपण छेडछाडणी करण्याचा प्रयास केलाय ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला आणि इथे विकेटचं पतन होत आहे. 2 गडी बाद झाले, 3 गडी बाद झाले, 3 गडी बाद. धावपळकर धावा लागला ते 28. 28 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. कमॉन डीजे. वेलकम बॅक. आदित्य 11 विरुद्ध PRV 73 इंटरप्राइजेस या दोघांमध्ये तुम्ही लढत बघतायत. आदित्य 11 आणि संघातील नवीन फलंदाज आपण बघतोय श्रेयस इंदुळकर. एक अतिशय चांगला खेळाडू. नेहमीच त्याला आपण सलामीला येताना बघतोय. आता मात्र तो मध्य फळीमध्ये येताना दिसतोय. श्रेयस इंदुळकर क्रमांक 5 वर येतोय. गोलंदाज तयार. शॉर्ट ऑफ लेंथ हा चेंडू होता आणि या चेंडूला ऑन साइडला खेळ आहे. श्रेयस इंदुळकर या फलंदाजाने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. फेकी येईपर्यंत एकच धाव मिळेल. 1 धावपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. याच दरम्यान 3 षटकं समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या त्या 29. 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर. कमॉन डीजे. V24 फाउंडेशन पुरस्कृत आगरी प्रीमियर लीगचे समोर खेळाडू आहेत. त्या खेळाडूंना मी विनंती करतो प्लीज आपण या स्टेजवर या. V24 फाउंडेशन पुरस्कृत रजनीजी पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आगरी प्रीमियर लीग चे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. समोर आहात तुम्ही, क्रिकेटचा आनंद लुटताय. चालू असलेल्या मॅच मध्ये 3 षटकं समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या आदित्य 11 संघाच्या धावपळकावर जमा झाल्यात. याचाच अर्थ आता कमबॅक केलाय गोलंदाजी करणाऱ्या PRV 73 इंटरप्राइजेस संघाने, असं म्हणायला काही हरकत नाही. वैभव याची चांगली कमालीची गोलंदाजी 2 सफलता त्याने प्राप्त करून दिल्यात. एक शाहीद शेख आणि विजय जाधव याने त्यांना या 2 फलंदाजांना त्याने झटपट बाद केलाय. आता 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय अविनाश मालाड परिसरामधून येतोय. मालाड येथील हा खेळाडू आहे आणि ह्या संघामध्ये त्यांची जागा पक्की करण्यामध्ये तो सफल ठरलाय. याआधी सुद्धा त्यांनी चांगलं प्रदर्शन केलंय. अविनाश येतोय आणि त्याच्या समोर आहे श्रेयस इंदुळकर. लेफ्ट आर्मचा मारा, सबमरीन डिलिव्हरी, ओव्हर पिच चेंडू टाकलाय. पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावलाय. धाव घेण्याची संधीने धावा आहेत. धावपळकावर 29. षटक प्रगतीपथावर आहे ते 4थं. काय सुरेख मारा केला जातात. रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघू शकतायत कशा पद्धतीने चेंडू गोलंदाज टाकतोय, हाताळतोय. श्रेयस याचा पुढील चेंडू, गोलंदाजाचा पुढील चेंडू श्रेयस करता. यस, इथे 1 धाव फलंदाजाने पूर्ण केले जाते. बॅटचं हलकसं एज लागलं होतं आणि एका धावेनेची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 30 रन्स. बघू शकतायत कशा पद्धतीने हा चेंडू टाकला गेलाय. फ्लाइट थोडीशी जास्त दिली. ओव्हर पिच चेंडू होता आणि
एक धाव मिळाली, एका धावेची धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या झाली 30 रन्स. बॅटचं हलकसं एज लागताना दिसलंय. पंचांच्या माध्यमातून डिसिजन आलं होतं. इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळला जातोय. एक धाव पाहून पूर्ण केली, एकाच धावेवर संतुष्ट व्हावं लागेल. एक धावेची धावसंख्येत बदल झालाय, धावसंख्या पोहोचली ती 31 वर. चांगलं क्षेत्ररक्षण करणं फार गरजेचं आहे. दिनेश त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतो मिड विकेट मध्ये. नामचीन खेळाडूंचा भरणा असलेले संघ या स्पर्धेकरता उतरलेत. धावसंख्या 31. पुढचा चेंडू आता मात्र बरोबर स्लॉट मध्ये मिळालेल्या चेंडूला धाडला जातं मिड विकेट पट्ट्याबाहेर. लांब लचक षटकार. युथ 6. बरोबर बघताय आपण रिप्ले मध्ये बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहेत आणि चांगला टान्स, चांगला पद्धतालित्य पाहायला मिळतोय पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाजाचं. आणि श्रेयश आणि हा षटकार खेचलाय. 6 धावेची धावसंख्या पोहोचली 37 वर. 37 स्कोर मोज ऑन 37. या षटकाराची 37 धावा झाल्यात. मधल्या फळीमध्ये उपयुक्त खेळी करणं फार गरजेचं आहे या क्षणाला आणि ते काम करतोय श्रेयश हा खेळाडू. गोलंदाजावर थोडासा दबाव असेल, त्याला दबावामधून बाहेर निघावा लागेल. अविनाश ज्याला समोर दिसणाऱ्या फक्त 3 यष्ट्यास दिसायला हव्यात. शरीरापासून दूर खेळायचा प्रयास. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच खालिद सय्यद यांचा इशारा आलाय. दॅट्स वाईड नो डाऊट. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता आणि पंचाने वाईड घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 38 वर. 38. फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस चेंडूला व्यवस्थितरित्या कलेक्ट करू शकला नाही फलंदाज. क्षेत्ररक्षकांनी इथे फुटबॉलचं दृश्य दाखवलंय आणि चेंडू सीमारेषे पार गेलाय. हा मिळतोय चौकार. हा उपयुक्त 4 धावा. या चंदन सरगावान भारी केलं या आयोजन. चला राखूया आपण मान. विजय घरात मामानी चषक. धन्यवाद डीजे. कशा पद्धतीने हा तर खरं तर हाताने चेंडू अडवायला हवा होता. मात्र कदाचित या क्षेत्ररक्षकाला असं वाटलं असेल की मी फुटबॉलचा मॅच खेळतोय म्हणूनच हा चेंडू त्याने अडवताना दिसलाय पायाने. बिल्कुल बहुत दूर थे. अगर देखे तो करीब नहीं थे तो उनके पास कोई विकल्प नहीं था. इस बार अच्छा शॉट श्रेयस इंदुलकर. शारजाह में एक बड़ा शॉट सचिन तेंदुलकर ने खेला था. शारजाह में एक बड़ा शॉट इंदुलकर ने खेला था. वही इंदुलकर है जिन्होंने कमाल कर दिया. इस बार अच्छा शॉट, बहुत ही सुंदर शॉट. फ्रंट फुट पर ऑन द राइज, लॉन्ग ऑन बॉडी तरफ 6 रन. 6 धावेची धावपळ आता वाढलाय. धावसंख्या पोहोचली ती 48 वर. स्कोर मोज ऑन 48. श्रेयस इंदुरकर इज ऑन फायर. 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा लागला 3 गडी बाद 48. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा आपण पुढील षटकाची करूया. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. थँक्स डीजे. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत आदरणीय सन्माननीय नरेश पाटील, प्राप्ती हॉटेलचे मालक, अग्री कट्टा. आदरणीय सन्माननीय नरेश पाटील साहेबांचं आगमन झालंय, ज्यांचं मी स्वागत करतोय. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि कदाचित त्यांचा संघ सुद्धा आजच्या दिवसामध्ये या मैदानाच्या आत उतरताना दिसेल. नरेशजी उपस्थित आहेत. उद्याच्या दिवसामध्ये त्यांचा संघ उतरेल. लवकरच आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आगरी प्रीमियर लीग येते. त्या स्पर्धेचा विचार केला तर आपल्या या स्पर्धेचे शिल्पकार विजयजी करत यांची टीम आहे V24. ती देखील महत्वाची गोष्ट असेल. 4 तारखेपासून 8 तारखेपर्यंत ही स्पर्धा असणार आहे. ग्रँड फिनालेचा विचार केला तर ग्रँड फिनाले 8 तारखेला आहे. आणि आता मैदानामध्ये तपस्या प्रधान चषकाचा एक मोठा सामना आपण बघतोय. 48 धावा, 3 गडी बाद, 3 मोहरे गारद करण्यामध्ये यश मिळाले. परंतु संदीप श्रेयस इंदुलकर ज्याचा नंबर मी 1, 2, 3 मध्ये बघितलाय, त्याचा नंबर काय होता? कारण ज्या पद्धतीने आता श्रेयस इंदुलकर या ठिकाणी फलंदाजी करण्यात 5व्या नंबरवरती मिडल ऑर्डर मध्ये आलाय, तर थोडासा वरती येणं फार गरजेचं होतं श्रेयसला. यस, म्हणूनच मी उल्लेख केला होता की नेहमीच मी या खेळाडूला सलामीला येताना बघतोय. इथे मात्र तो मिडल ऑर्डर मध्ये आलाय, मधल्या फळीमध्ये आलाय. धावफलकावर धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 48 धावा लागल्यात. अजूनही 1 षटक शिल्लक आहे आणि या एका षटकामध्ये व्यूहरचना करण्याचं काम करतायत यष्टीरक्षक, ज्याला केंद्रबिंदू म्हणून समजलं जातोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे निखिल मालाड येथील हा खेळाडू आहे. मात्र या संघामध्ये त्याला जागा दिली जाते. या संघाच्या माध्यमातून त्याचा खेळ कसा असेल याकडे आपण लक्ष देणार आहोत. 48 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आता आलाय गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे निखिल. लेफ्ट आर्मचा मारा, कोर टप्प्याचा चेंडू होता, फ्लाईट दिलाय, ब्लॉक होलचा मारा केला होता.
एक धाव फलंदाजाने पूर्ण केली. बॅटचा हलकसं एज लागलं होतं. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू गेलाय आणि एका धावेची धावसंख्या झाली ती 49. पहिल्या डावामध्ये 65च्या पलीकडे धावफलक जर गेला तर एक चांगली धावगती असू शकते पहिल्या डावात आणि समोरच्या संघाला रोखलं जाऊ शकतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्लाईट दाखवली. इनसाइड आउट करून चेंडूला कव्हरच्या वरून कळलं जात आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषे पार आर पार दमदार शानदार षटकार. थैंक यू डीजे. देखिए किस तरह से खेल रहे हैं, थोड़ा सा खुद के लिए जगह बनाई इनसाइड आउट खेलते हुए और खिलाड़ी लॉन्ग अप के ऊपर जो कि मौजूद है लॉन्ग अप बाउंड्री की तरफ. शानदार बल्लेबाजी, जबरदस्त बल्लेबाजी शेष तेंदुलकर द्वारा और कमाल की बात इसलिए मैं कह रहा हूँ कि रजत मुंडे, थॉमस, शेष तेंदुलकर, उस्मान ये ऐसे खिलाड़ी हैं जो पावर प्ले में सबसे बेहतरीन बल्लेबाजी करते हैं. पुढचा चेंडू पुन्हा इनसाइड आउट करून खेळला जातो. या चेंडूला चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. दिनेश त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. त्याच्या हातामधून चेंडू सटकल्यानंतर फलंदाजाने 2 धाव पूर्ण केल्यात. या 2 धावण्याची धावसंख्या पोहोचली जाते. धावफलकावर 57 धावा, 57 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही 3 चेंडू शेष आहेत प्रशांतजी आणि 3 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके यायला हवेत जेणेकरून एक चांगली स्थिती निर्माण होऊ शकेल पहिल्या डावात. बिल्कुल एक तरफ बल्लेबाज यही सोचेंगे कि वो आने वाले 3 गेंदों में अगर 2 भी बड़े शॉट खेलते तो एक फाइटिंग टोटल बन जाएगा. यहाँ से रोकने की भी कोशिश हो सकती है गेंदबाज द्वारा. पुढचा चेंडू अखूट टपाचा चेंडू इथं मात्र त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. फलंदाजाला परतावा लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने. म्हणजेच हा लागलाय मोठा धक्का. श्रेयश इंदुलकर हा फलंदाज भासलाय ज्याने 3 षटकारणीशी चांगली फलंदाजी केली. 8 चेंडूला तो सामोरे जाऊन 26 धावा त्याने बनवलाय. बघू शकतायत श्री यशाला तुम्ही. या विकेटचं पतन झालंय. चौथ्या विकेटचं पतन झालंय. 4 गडी बाद धावफलकावर धावा लागला ते 57. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये मधुर संगीत ऐकूया. कमॉन डीजे. थैंक यू डीजे. बहुत ही अच्छी पारी समाप्त हुई. शेष इंदुलकर की 8 गेंदों का सामना किया, 26 रन बनाए और सैंडी सबसे जो कि बड़ी बात है कि पूरे सीजन में फॉर्म में खिलाड़ी शेष तेंदुलकर अभी तक बहुत सारे अर्धशतक इनके नाम पर हैं और जब एक शुरुआत होती है तो बिल्कुल अगर इनकी बात करें तो बहुत ही जबरदस्त क्षमता वाले खिलाड़ी, प्रतिभा संपन्न खिलाड़ी है. सीजन में सबसे बेहतरीन खिलाड़ी में अगर बात करते वो उसमें थॉमस का नाम आता है. रजत मुंडे बहुत अच्छा काम कर रहे हैं. एक बार फिर योगेश पवार का नाम आता है. बहुत ही जबरदस्त निरंतरता के साथ अच्छी क्रिकेट. उसके साथ अगर देखें तो शेष तेंदुलकर इनका भी बल्ला जो है बोल रहा है सीजन में. हा मैदानाच्या आत शशिकांत कदम, रणजीपट्टू हा मैदानाच्या आत आपल्याला जाताना दिसतो. एक अतिशय नामची निरा आहे. कराड परिसरामधून सुद्धा तो आपण बघतो त्यांचे संबंध येत आहेत. त्याच्यानंतर मुंबई येथे आल्यानंतर त्याने मुंबईच्या संघामध्ये जागा बनवली आणि एक अशी अतिशय चांगला आणि नामची निरा आहे. लेदर क्रिकेट सुद्धा तो खेळतोय. दादर येथे चांगले क्रिकेटचे धडे तो गिरवतोय. आता मात्र ह्या चेंडूला ऑन साइडला खेळला जातोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 1 धाव पूर्ण केली. एका धावेवर संतुष्ट व्हावं लागतंय शशिकांत कदम याला. एका धावेची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 58. देखिए एक बार फिर बल्लेबाज की अगर बात करें तो शशिकांत कदम T20 खेल चुके हैं. बहुत अच्छा प्रदर्शन यहाँ इनका हुआ. वानखेड़े स्टेडियम पर हमने बहुत बार देखा कि बहुत अच्छा प्रदर्शन इनका हो रहा है. 58 रन 4 विकेट के नुकसान पर गेंदबाजों ने बहुत अच्छी गेंदबाजी की. पिछले 2-3 गेंदों में अगर देखें तो ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है. पुढचा चेंडू इनसाइड आउट करून चेंडूला खेळला जातो. चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आणि एका टप्प्याने चेंडूला आडवेपर्यंत फलंदाजाने 2 धावा कळपट्टीवर पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याकरता उस्मान पटेल पुढे सरसावला होता आणि उस्मान पटेल याला धावबाच्या स्वरूपात बाद केलं जात आहे आणि इथं पहिल्या डावाची समाप्ती झाली. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 58 धावा. 5 गडी बाद. 5 बाद 58. पहिला डाव संपलाय. या 2 धाव मिळत आहेत. पुन्हा माहिती दिली जाते आमचे स्कोरर की 60 धावा इथे धावफलकावर समास झाल्यात आणि 61 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 61 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघतोय आपण मॅच मध्ये आपण गोलंदाजीचं पृथक्करण बघूया. प्रजोत यांनी पहिले षटक टाकलंय. पहिली 2 षटकं प्रजोत याच्या बघितलं तर त्याच्या कोट्यातील त्यांनी 2 षटकं पूर्ण केली. 20 धावा दिल्यात. 1 सफलता प्राप्त केली. वैभव यांनी 1 षटक टाकलंय. 2 सफलता प्राप्त केल्यात. 9 धावा त्याच्या षटकामध्ये कुठल्या गेलाय. त्यानंतर अविनाश
यांनी एक षटकामध्ये 19 धावा मोजल्यात, थोडंसं मागणं ठरलंय. निखिल यांनी एका षटकात स्लॉग ओव्हर मध्ये फक्त 12 धावा दिल्यात. ही गोलंदाजी आपण बघतोय. विकेटचं जर पतन बघितलं आपण, फॉलो ऑफ विकेट जर बघितलं तर पहिला गडी बाद झाला होता 13 या धावसंख्येवर, दुसरा गडी बाद झाला होता 13 या धावसंख्येवर, तिसरा गडी बाद झाला भागीदारी करून 28 या धावसंख्येवर, चौथा गडी 57 या धावसंख्येवर बाद झाला आणि पाचवा गडी 60 या धावसंख्येवर बाद झाला. उस्मान पटेल बाद झाला. उस्मान पटेल याच्या खेळीचं वर्णन आपण करूया. उस्मान पटेल यांनी फलंदाजी करताना एक षटकार आणि एका चौकारणीशी 20 धावांची खेळी केली. 20 धावांचं योगदान त्याच्या बॅट मधून आपल्याला दिसलं. पुढील होणारा मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल प्रशांतजी. पुढील होणारा मॅच आपण बघणार आहोत. अग्री 11 विरुद्ध D11 सोलापूर या दोन संघादरम्यान. अग्री 11 विरुद्ध D11 सोलापूर. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. D11 सोलापूर विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात. मॅच बघणार आहात अग्री 11 या दोन संघादरम्यान. टॉस करता दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत. 5 षटकांमध्ये 60 आणि 61 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते PRV 73 इंटरप्राइजेस या संघासमोर. या 61 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जाईल, आदित्य 11 संघ या संघाला रोकेल काय, याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक मित्र प्रशांत आदवडे यांना. आवाज ऐकूया प्रशांत सरांचा. साठी सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. तपस्या प्रतिष्ठान चषक 2020 का एक अच्छा टूर्नामेंट चल रहा है. अच्छी प्रतियोगिता आप देख रहे हैं. P24 प्रेजेंट तपस्या प्रतिष्ठान चषक 2020. रोहन पाटिल जो कि पहुंच चुके हैं. रोहन जी आपका स्वागत है. एक के साथ पप्या आपका भी स्वागत है. पप्या चौहान. अगले मैच का टॉस होगा. मैं विनती करूंगा आगरी 11 कप्तान और D11 सोलापुर के टीम के कप्तान को, चलिए टॉस के लिए आए. टारगेट देखिए, टारगेट क्या है इस वक्त, जो कि 61 रनों का टारगेट है. जो पिछले मैच में वही कहानी थी, 61 रनों की जरूरत थी. भरत पाटिल को मैं देख रहा हूँ. भरत की बात करें तो ये भी खिलाड़ी इनफॉर्म खिलाड़ी है. सीजन में इनका भी प्रदर्शन बहुत अच्छा हो रहा है. इस साल मुझे अच्छा ये लगा कि वो लेदर बॉल का टूर्नामेंट ज्यादा खेल रहे हैं, लेदर क्रिकेट ज्यादा खेल रहे हैं. कल खेलेंगे नहीं खेलेंगे कुछ मालूम नहीं है, लेकिन ये भी बहुत ही प्रतिभाशाली खिलाड़ी है. अर्पण मौला खिलाड़ी, प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे जाते हुए. बहुत सारे खिलाड़ी मैं देख रहा हूँ मालाड के आज इस मैदान के ऊपर. सुयश इंदुलकर की बात करते तो सैंडी मुझे लग रहा था वो थोड़ा 1, 2, 3 में आ सकते थे. 3 नंबर तक इनको बल्लेबाजी करने का मौका मिलता तो ये स्कोर 61 है तो 70 के पार जा सकता था. यस, हा खेळाडूला कुठेतरी वरच्या क्रमांकावर धाडायला हवा होता आणि म्हणूनच मी वर्णन केलं होतं. कारण शाहिद शेख, उस्मान पटेल या दोघांनी ओपनिंग केलं. दोन्ही प्रारंभिक फलंदाज म्हणून मैदानात उतरले आणि पॉवर प्ले मध्ये जितकी पॉवर त्यांची हवी होती तशी दिसली नाही. पॉवर प्ले मध्ये फक्त पहिल्या षटकात त्यांनी 13 धावा कुठल्या. तदनंतर मात्र आक्रमक भूमिका पाहायला मिळाली, ती म्हणजे श्रेयस इंदुलकर याची. दूसरी बात है कि इनके पास बहुत सारे खिलाड़ी, शाहिद शेख, एक बार फिर इंदुलकर है, उस्मान बहुत ही जबरदस्त खिलाड़ी. उसके बाद में विजय, खुद विजय. तो ये ऐसे खिलाड़ी जो 1, 2, 3 में ही बल्लेबाजी करते, तो इसलिए थोड़ी समस्या रही कि किसको आगे भेजे. तपस्या प्रतिष्ठान चषक 2020. एक ब्रेक लेते, ब्रेक के साथ वापस आते हैं. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. चलिए गाने के साथ सीधा मैच की तरफ रुख करते हैं. आइए डीजे. थैंक यू डीजे. ज्यादा समय नहीं जाना चाहिए. इसके बाद में आगरी 11 और D11 सोलापुर के कप्तान को मैं विनती कर रहा हूं, चलिए टॉस के लिए. समय हमारे पास बहुत कम है. आगरी 11 के कप्तान पहुंच चुके हैं. D11 सोलापुर, D11 सोलापुर के कप्तान, चलिए आइए टॉस के लिए. आपल्याला शेवटचा कॉल आहे आता. या षटकाचा म्हणजे हे षटक संपण्यापूर्वी, पहिले षटक या स्पर्धेतल्या या मॅच मध्ये जर संपण्यापूर्वी जर आला नाही तर पेनल्टी लागेल. कारण आगरी 11 संघाचा संघर्ष या ठिकाणी आहे. D11 सोलापूर. मुकाबला शुरू होता. प्रारंभिक बल्लेबाज महेश और वैभव, दोनों बल्लेबाज तैयार. गेंदबाजी के बागडोर समझ में संतोष. इस ओवर की पहली गेंद फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, एक फाइन लेग. यहां घेरा बनाया हुआ है.
पिना की पहली गेंद पर बड़ा शॉट खेलने की कोशिश, प्रहार जोरदार किया है, गेंद बॉलिंग की तरफ ट्रैवल होती हुई शाहिद शेख इस गेंद को पकड़ने की कोशिश कर रहे हैं। अंपायर का फैसला क्या होगा? गेंद बॉलिंग के बाद 4 रनों गिर जाते भी अच्छा शॉट बल्लेबाज द्वारा, महेश के बल्ले से खूबसूरत चौका दबा। जीवदानी आईच्या आशीर्वादानं या चंदन सरगावानं कोई मौका नहीं था, कोई मौका नहीं था, कोशिश तो की लेकिन तब तक इनका जो पैर है वो बॉर्डर को टच करता हुआ। ये चौका है और चौके के साथ आगाज बहुत ही बेहतरीन होता हुआ। अच्छा स्टार्ट किया बल्लेबाज महेश ने। महेश 4 पर जीतने के लिए 61 रनों की जरूरत है। राइट आर्म ओवर द विकेट पिना। मिस्टर स्टोक मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद, क्या क्या चौका? नहीं होगा। दायरे के अंदर खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से गेंद चली गई थी। 2 रन बिल्कुल मिलेंगे, टाइमिंग अच्छा नहीं था। 2 रनों के साथ महेश पहुंचे 6 पर, रन संख्या 6 रन बगैर किसी नुकसान के जीतने के लिए 61 का टारगेट है। काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़ चुके, सभी का स्वागत है। तपस्या प्रतिदान चषक 2020 का घमासान और अब जाकर मुकाबला होगा D11 सोलापुर। D11 सोलापुर के कप्तान भी पहुंच चुके हैं। तो इस गेंद पर अध्यक्ष कहानी आशुतोष पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मी टॉस केला जाईल। आगरी सेनेचे युवा अध्यक्ष वसई तालुक्याचे आशुतोष पाटील साहेबांच्या शुभ हस्ते पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस होतोय। टॉस झालाय, निश्चितच टॉस जिंकलाय आगरी 11 संघाचे कर्णधार भावेश आणि भावेश टॉस तुम्ही जिंकलायत, महत्वपूर्ण मॅच खेळतायत, दुसऱ्या फेरीतीला मॅच आहे, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करताना समोरचा जो मजबूत संघ आहे सोलापूर वरून इथे आलाय, ज्याच्यामध्ये काही खेळाडू आपल्याला चंबूरघाटचे पाहायला मिळत आहेत, ज्या संघाला किती कमीत कमी धावेवर रोकाल? 45 ते 50. आता प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेत? क्रितेश घरत. रितेश गरग तुमच्या संघामध्ये या ठिकाणी परतलाय। थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच। थँक्यू. प्रीतम म्हस्के माझ्यासोबत जोडले जात आहेत। प्रीतम, पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली खेळी केली, समोर आता आगरी 11चा संघ आहे आणि या संघाविरुद्ध तुम्ही काय आखणे आखले? सर आखणी तर काय अशी आखलेली नाही, बट जे मॅच आहे त्या हिशोबाने खेळायचे, जिंकायचं आहे बस. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच। थँक्यू. या प्रतिक्रिया मी थोडक्यात जाणून घेतोय। तर अहवाल असला आहे या टॉस बॉक्स मधून आगरी 11 संघाचे कर्णधार भावेश यांनी टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। फलंदाजी करता आमंत्रण दिलं जात आहे D11 सोलापुर संघाला। ओवर टू कमेंट्री बॉक्स। इस बार ये अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल मिला, अच्छी गेंदबाजी, बहुत ही सुंदर गेंदबाजी। संतोष पिना की बात करें तो चैंपियन ट्रॉफी रत्नागिरी ने पिछले साल इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया था अनुपेत राउत के साथ। पिछले 3 सालों की अगर बात करें तो नारंगी में इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन है। अभी अगर लेटेस्ट बात करें तो बालवा दिव्य चषक में बहुत ही अच्छा प्रदर्शन संतोष पिना का, एक अर्धशतक बनाया था, उसके साथ शानदार गेंदबाजी की, मैन ऑफ द सीरीज बने थे संतोष पिना। और विजय ने 2 पारियां अच्छी खेली थी। स्ट्राइक करने पर बल्लेबाज की तरफ बात करें तो बल्लेबाज तैयार, सुंदर गेंद, लेकिन मिडान पर खिलाड़ी मौजूद है, बिल्कुल 1 रन मिलेगा सिंगल के साथ रन संख्या बढ़ते भी 61 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। तपस्या प्रतिदान चषक 2020 की बात करें तो आज दूसरा दिन है और पहले ओवर की कहानी देखिए तो पहले ओवर में रन संख्या कुल मिलाकर 7 रन 1 विकेट के नुकसान पर। सौरभ नए बल्लेबाज, वैभव 1 विकेट पर डटे हुए हैं। प्रारंभिक बल्लेबाज महेश ने आगाज अच्छा किया था, शुरुआत अच्छी की थी, लेकिन उसके बाद में कुछ अलग करने की कोशिश की थी, स्विच इट करना चाहते थे। अगर सीधे बल्ले से रन बन रहे तो एक बार फिर वो शॉट खेलने की क्या जरूरत थी। स्ट्राइक करने पर लेफ्ट हैंडर बल्लेबाज वैभव ऑन स्ट्राइक। ओपनर के बार ही किनारा, भाग्य का सहारा, गेंद बॉल लेने के बाद 4 रन ले जाते भी इसकी जरूरत है क्योंकि यहाँ चौका आना बहुत जरूरी था। 11 रन 1 विकेट के नुकसान पर। जीवदानी आईच्या कृपेनं भरतय मोठ्या जल्लोषानं, हे जीवदानी आईच्या कृपेनं भरतय मोठ्या जल्लोषानं, विजय घरत मामांचा चषक हा तपस्या प्रतिष्ठान, विजय घरत भाईचा चषक हा तपस्या प्रतिष्ठान, विजय घरत मामांचा चषक हा तपस्या प्रतिष्ठान, विजय घरत भाईचा चषक हा तपस्या प्रतिष्ठान। थैंक यू विजय। आकाश, पानी की जरूरत है,
क्या एक बार फिर हमारे विशाल जी, मैदान के अंदर पानी जा रहा है लेकिन बहुत अच्छा मैच, 11 रन 1 विकेट के नुकसान पर वैभव अपने 4 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। सौरभ ने 1 रन बनाया है और महेश ने 6 रन बनाया। जिस तरह से पारी का आगाज किया था महेश ने, बहुत ही अच्छी सोच के साथ बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन एक गलत शॉट खेल के वापस आए हैं। आफ्टर 1 ओवर नाउ स्कोर 11 for loss of 1 wicket, chasing a target of 61 run। फील्डिंग की बात करें तो पवन प्ले का दूसरा ओवर है। फील्डिंग देखे एक फ्लाइंग स्लिक, पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी, लॉन्ग ऑन का खिलाड़ी बॉडी लाइन पर, मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद। क्या एक खिलाड़ी डीप स्क्वेयर की तरफ जाएगा? बिल्कुल डीप स्क्वेयर की तरफ खिलाड़ी जा रहा है और एक खिलाड़ी फाइनली की तरफ है। ऑन साइड पर 4 खिलाड़ी। गेंदबाजी में परिवर्तित होता हुआ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अंकिश, स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करेंगे सौरभ। सौरभ ऑन स्ट्राइक, जिन्होंने 1 रन बनाया है। फील्डिंग में एक बार भी तब्दीली, अब मिड ऑफ का खिलाड़ी आप देख रहे, खास करके लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी तो वो मिड ऑफ की तरफ आता हुआ, और एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी कवर की तरफ जा रहा है, कवर का खिलाड़ी पॉइंट की तरफ जाता हुआ, पॉइंट का खिलाड़ी एक बार फिर कवर की तरफ आ रहा है, और शॉर्ट मिड विकेट सर्कल के अंदर दायरे के अंदर जो खिलाड़ी था वो बॉडी लाइन की तरफ जा रहा है। इस ओवर की अगली गेंद, स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार। सुंदर गेंद, बहुत बढ़िया गेंद थी, खराब शॉट बल्लेबाज द्वारा। ऑफ टर्न के बाद वाइड यॉर्कर, हेलीकॉप्टर खेलने की कोशिश कर रहे थे। जब आप ऑन द टोज गेंदबाजी कर रहे हैं तब आप हेलीकॉप्टर खेलते हैं तो समझ सकते हैं, लेकिन ऑफ टर्न के बाद वाइड यॉर्कर की तरफ आप जा रहे हैं, उस वक्त आप हेलीकॉप्टर खेलने की कोशिश कर रहे हैं तो बात नहीं बनने वाली है। पहली गेंद पर बिंदी है, रन संख्या 11 रन 1 विकेट के नुकसान पर। शानदार शॉट, भागने की जरूरत नहीं, मिड ऑफ और कवर के बीच का फासला चीरती हुई गेंद गोली के रफ्तार के साथ बॉडी लेके बाहर जाते हुए 4 रनों के लिए। Beautiful shot. Look at this shot again. Look at this shot. Right up over the wicket. Shuffling out of the stump. Look at this. Playing middle of the bat between mid up and cover. No chance for mid up and cover. Right up over the wicket. खराब शॉट, पहली बल्ले का गेंद पर आप सीधे बल्ले से खेलते, दूसरी गेंद पर आप आड़े बल्ले से खेल रहे हैं। बाहरी किनारा, विकेट कीपर का सारा हो गया काम तमाम। बल्लेबाज सौरभ बैक टू द पैवेलियन। ठेवलाय तपस्या प्रतिष्ठान, विजय घरात मामानी चषक ठेवलाय तपस्या प्रतिष्ठान। धन्यवाद डीसे। उपस्थित असलेल्या सर्व संघांना विनंती, तुम्ही पहिल्या फेरीतील सामने जिंकलायत। आजच्या दिवसातून एक संघ इथे पुढे काढायचा आहे, बाहेर निघायचं आहे, एका संघाला 2 संघांना निघायचं आहे, आणि अशा वेळेस तुमचं सहकार्य फार मोलाचं आहे। 5-5 षटकांचे सामने या खेळपट्टीवर व्हायला हवेत, याकरता आयोजक म्हणतात की वेळ वाया घालू नका। जी 5 षटकं आहेत ती 5 षटकं तुमची 25 मिनिटांमध्ये टाकून पूर्ण व्हायला हवीत। ही वेळ या ठिकाणी आम्ही तुम्हाला देतोय, अन्यथा उद्याच्या दिवसात तुम्हाला सकाळी सुद्धा या खेळपट्टीवर यावं लागेल, या मैदानावर यावं लागेल, याकरता हे लक्षात घ्या। सभी दर्शकों का और खिलाड़ी का एक बार फिर हम स्वागत कर रहे हैं। बहुत ही अहम मुकाबला मैदान के अंदर होता है। 15 रन 2 विकेट के नुकसान पर शुरुआत हो रही है। खास करके देखिए महेश के लिए भी अच्छा आगाज हुआ था, चौका आया था, डबल आया था। सौरभ के लिए देखिए, सौरभ ने भी बहुत अच्छा शॉट, खूबसूरत शॉट खेला था, उसके बाद में खराब शॉट खेल के वापस चले गए। प्रज्योत अम्बेरे, क्या इनकी तारीफ करनी चाहिए, जिस तरह से चैंपियन ट्रॉफी में इन्होंने भी 3 छक्के जड़े थे। सबसे ज्यादा यॉर्कर डालने वाली टीम है शेखर निकम चषक और चैंपियन ट्रॉफी में। फिलहाल पालघर में भी टूर्नामेंट चल रहा है, वहां टूर्नामेंट में बहुत अच्छा प्रदर्शन किया है। मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद, प्रज्योत अम्बेरे एक ऑलराउंडर खिलाड़ी है। यहाँ नाना मैं तू बहुत कुछ होता बा। विजय ने इसका फायदा उठाया और प्रज्योत अम्बेरे बैक टू द पैवेलियन रनआउट के तौर पर जाते हुए। वैभव और प्रज्योत के बीच अनबन हुई है, तालमेल भी कमी आई है। आकाश घरात मामा योमचा, बक्षीस ठेवी मोलाचा, पालघर जिल्ह्यात गाजतय नाव आनंद मामा। नए बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे प्रज्योत अम्बेरे बैक टू द पैवेलियन जाते हुए। बिल्कुल समस्या बढ़ती हुई, प्रज्योत का खड़े रहना बहुत जरूरी था। 15 रन 3 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है, समय ज्यादा नहीं जाना चाहिए। दिनेश आए हैं, बहुत सारी अच्छी चर्चा हुई थी कि प्रज्योत अम्बेरे बहुत अच्छी क्रिकेट खेल रहे हैं। रनआउट के तौर पर वापस, इनफॉर्म खिलाड़ी जब संदीप रनआउट के तौर पर वापस जाता है तो बहुत परेशानियां होती है। देखिए इनकी रिएक्शन क्या है, इनके चेहरे पर क्या लिखा हुआ है। गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी करते हुए अंकिश बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, एक चौका आने के बाद कमबैक कर रहे हैं। नए बल्लेबाज मैदान के अंदर दिनेश, वैभव 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं।
अगर आपको स्टार्ट मिलता है तो एक बड़ी पारी खेलने की जरूरत है। जो काम उस्मान ने किया, जो काम इंदुलकर ने किया अपनी टीम के लिए। सुंदर तरीके से गेंद को खेले लेकिन खिलाड़ी मौजूद है। बेहतरीन गेंदबाजी, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अंकित द्वारा। धपीतुली गेंदबाजी कर रहे हैं, सटीक लाइन के साथ बांध कर रखा है। रन संख्या इसी के साथ 15 रन। लगातार 2 गेंदों पर अगर देखे विकेट मिला है, बिंदी आई है। एक बार फिर 0, चौका, विकेट, विकेट और 0। पैड पर गेंद बहुत सुंदर तरीके से खेलते हुए 1 रन मुकम्मल किया। क्या दूसरे के लिए वापस आएंगे? दूसरे के लिए बिल्कुल वापस आ सकते हैं। खेल की तरफ अगर देखें तो एक बार फिर स्कोरबोर्ड को चलाने की जरूरत है। जब आप स्कोरबोर्ड को चलाते रहेंगे तब जाकर वो मैच बनेगा। तपस्या प्रतिभा चषक 2020 का घमासान जारी है और PRV 73 एंटरप्राइजेस 70 फॉर लॉस ऑफ 3 विकेट 2 ओवर की समाप्ति के बाद। थैंक यू डीजे। अगर अभी आपने ज्यादा समय लिया तो कल भी आपको दोबारा वापस आना पड़ेगा। 5 ओवर के मैच होने वाले तो समय ज्यादा नहीं जाना चाहिए। 18 गेंदों का खेल से 44 रनों की जरूरत है। सी लाइव के माध्यम से यह टूर्नामेंट आप लाइव देख रहे हैं। सभी दर्शकों का स्वागत है। एक अच्छी टूर्नामेंट और ये 4था साल है। 4था साल बेमिसाल कमाल है। आफ्टर 2 ओवर नाउ स्कोर 70 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। 3 विकेट के नुकसान पर बिल्कुल यहाँ स्कोर की अगर बात करें तो 17 है। समस्या यही कि मैदान के अंदर ज्यादा वक्त जा रहा है, ज्यादा समय नहीं जाना चाहिए। गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विवेक। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। एक बैन पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, बाउंड्री लाइन पर सभी खिलाड़ी। एक खिलाड़ी पर क्या पड़ा फील्डिंग में तब्दीली देखिए। एक बार फिर ऑन साइड पर यह खिलाड़ी क्योंकि लेफ्ट हैंडर है तो स्क्वायर लेग है, मिड विकेट है। एक खिलाड़ी इस वक्त लॉन्ग ऑन की दिशा में। बढ़िया गेंद, रक्षात्मक स्ट्रोक बल्लेबाज द्वारा। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विवेक है। ये भी बहुत ही जबरदस्त गेंदबाज है, क्षमता वाले युवा खिलाड़ी है। विवेक शेलार जो कि भिवंडी के खिलाड़ी है। भिवंडी में एक बड़ा टूर्नामेंट चल रहा है, पालघर में एक बड़ा टूर्नामेंट चल रहा है, यहाँ चंदन सर में एक बड़ा टूर्नामेंट चल रहा है। इस ओवर की अगली गेंद, खराब गेंद, ज्यादा ताकत, ज्यादा कंधों का इस्तेमाल, बाउंसर डालने की कोशिश, टप्पा ऑफने के बाद। टप्पा अच्छा था लेकिन ज्यादा एफर्ट लगा, कंधों का ज्यादा इस्तेमाल किया। एक बार फिर उछाल ज्यादा मिला और इसीलिए थोड़ी समस्या पड़ती। विरम सिंह क्या इसी के साथ 8 रन। 17 गेंदों में 43 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। दुर्बाने एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। अच्छा शॉट लेकर खिलाड़ी मौजूद है, उनके सर के ऊपर से गेंद ट्रैवल होती हुई। बढ़िया फील्डिंग, सुंदर छलांग लगा के इस गेंद को रोक लिया। जहां गेंद गिरी है वहां आउटफील्ड की अगर बात करें तो आउटफील्ड इतना हार्ड नहीं है। अगर वो आउटफील्ड हार्ड होता तो एक बार फिर सर के ऊपर से गेंद जा सकती थी। 19 फॉर लॉस ऑफ 3 विकेट, 16 गेंदों का खेल से 42 रनों की जरूरत। सैंडी क्या लग रहा है जिस तरह से मुकाबला है, इस मुकाबले में बहुत अच्छी क्रिकेट हो रही है जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं। या ठिकाणी गोलंदाजाने बोलबाला केलाय। इथे विवेक शेलार, मॅन फ्रॉम भिवंडी परिसरातील एक अनमोल रत्न पवन केनी यांची सुद्धा आठवण येते, ज्याने खूप चांगल्या प्रतिभा आपली गुणवत्ता सिद्ध केलंय। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। बढ़िया गेंद ऑफ के बाद नरम हाथों से खेलते हुए गेंद कवर पॉइंट की तरफ जाते हुए खिलाड़ी यहाँ मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद के ऊपर आते हुए। अभी तक अगर देखें तो दोनों बल्लेबाज जो है ज्यादा जोखिम नहीं उठा रहे। विवेक शेलार की गेंदबाजी आप देखिए, लाइन इनके देखिए तो ऑफ टिप के बाहर ही रख रहे, टिप्पा ऑफ टिप के बाहर है। लेंथ और लाइन दो चीजें बहुत महत्वपूर्ण होती है। और आप कहाँ गेंदबाजी करना चाहते हैं, 4 मीटर के अंदर या 2 मीटर के अंदर या 6 या 8 मीटर के अंदर गेंदबाजी करना पसंद कर रहे हैं। अभी तो 4 मीटर के अंदर गेंदबाजी कर रहे हैं विवेक शेलार। उड़ाया तारामंडल में, हवा में गेंद है, खिलाड़ी बॉडी पर तैनात है। क्या ये कैच हो जाएगा? बिल्कुल, बहुत ही सुंदर कैच। सूरज की किरणें आंखों पे थी लेकिन एक बार फिर चतुराई के साथ अच्छा जजमेंट करते हुए कैच लिया गया है। अच्छा जज किया कैच है। विजय घरत मामानी चषक ठेवलाय तपस्या प्रतिष्ठान। विजय घरत मामानी चषक ठेवलाय तपस्या प्रतिष्ठान। 14 गेंदों का खेल से 41 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अब 20 रन बने 4 विकेट के नुकसान पर।
वैभव की बात करें तो 5 पर जो कि आउट में है, एक अच्छी पारी खेल रहे थे, 3 गेंदों का सामना किया था। नए बल्लेबाज मैदान के अंदर भी के आए हैं। रिक्वायर्ड रन रेट 17.67 का है। इसका मतलब किसी एक बल्लेबाज को धुआंधार बल्लेबाजी करनी होगी, तब जाकर वापस आने का मौका मिलेगा। तीसरा ओवर प्रगति पर है, 14 गेंदों का खेल से 41 रनों की जरूरत है। आने वाले 2 गेंदों पर क्या कहानी होगी? हवा की बात करें तो ज्यादा हवा वैसे अगर देख रहे तो राइट हैंडर बल्लेबाज के ऑफ साइड पर बह रही है, लेकिन इतनी तेज नहीं है। विवेक बुद्धि के साथ गेंदबाजी, बिंदी गेंद, वाइट बॉल, सिंगल सिंगल विकेट। अब 2 गेंदों का खेल शेष है। 14 चेंडू 41 धावांची आवश्यकता। कदम का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलने की कोशिश। एक्सीलेंट बॉलिंग, टप्पा देके 5 में छठे स्टंप पर टप्पा, एक बार फिर आगे डालने की कोशिश। 4 मीटर के अंदर नहीं है, इस बार 2 मीटर के अंदर गेंदबाजी। कदम का इस्तेमाल करने का प्रयास बिल्कुल किया था, लेकिन गेंद के पिच तक नहीं पहुंचे। मैग्निफिसेंट बॉलिंग, नाउ स्कोर 20 फॉर लॉस ऑफ 4 विकेट। मैग्निफिसेंट बॉलिंग इसलिए मैं कर रहा हूं, आंकड़े क्या बता रहे हैं, कोई बड़ा शॉट नहीं है। इस ओवर में वाइड विकेट, सिंगल सिंगल 2 बिंदी गेंदें आई हैं। राइट अप ओवर द विकेट, आराम से खेले, लेकिन ये क्या आज जहां पीना जा रहे वहां गेंद जा रही है। अच्छा खेल, अच्छी गेंदबाजी, सुंदर फील्डिंग और समस्या बल्लेबाजों के लिए बढ़ती भी। खेळात झाले दंग, तसा सामन्यांचा चढला भारी रंग। आनंद दादा हायलाय साधा वीरा गावाची शान, हे आकाश दादा हायलाय साधा विरार गावची शान। अजय उपाध्याय जोगेश्वरी से बिलोंग करते हैं खिलाड़ी, बहुत बार मैंने इनको अमन के साथ खेलते हुए देखा है। 20 पर 5 मतलब 5 विकेट खोए हैं, बिल्कुल यहाँ दबाव है। 12 गेंदों का खेल से 41 रनों की जरूरत। सफल ओवर समाप्त हुआ। विवेक ने बहुत अच्छी गेंदबाजी की, 3 रन खर्च किए, 2 सफलता अर्जित की है। ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है। तपस्या प्रतिष्ठान चषक 2020 का एक बड़ा मुकाबला, इसके बाद भी एक बड़ा मुकाबला आएगा, और शाम के समय में जो आखिरी मुकाबला होगा वो बहुत दिलचस्प हो सकता है। अजय उपाध्याय को एक बार फिर बताना होगा कि मैं बहुत अच्छी क्रिकेट खेल सकता हूँ, बहुत अच्छी बल्लेबाजी कर सकता हूँ। और एक तरफ विकी है, अजय और विकी को पारी को संवारना है। 12 गेंदे और 12 गेंदों में जीतने के लिए 61 रनों की जरूरत है। सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना है, मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। प्रमुख गेंदबाज अंकित गेंदबाजी करने के लिए आए हैं। ऑन साइड की तरफ गेंद को खेलते हुए बढ़िया शॉट, ऑन साइड पर खिलाड़ी बहुत तेजी के साथ उस्मान आ रहे हैं। दूसरे के लिए वापस आते हुए बिल्कुल यहाँ खतरा हो सकता है। अजय उपाध्याय बैक टू द पैवेलियन और छठे विकेट का पतन। मैग्निफिसेंट फील्डिंग, उस्मान की लाजवाब फील्डिंग है। आईची साथ ठेवतो आशीर्वाद आईचा, जीवदानी आईची साथ ठेवतो आशीर्वाद आईचा। मिळतो साऱ्यात हा मनपान, गाती दादाच गुणगान। मिळतो साऱ्यात हा मनपान, गाती दादाच। 11 गेंदों का खेल से जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। बिल्कुल दबाव बढ़ता हुआ, जिस तरह से ये थ्रो देखे उस्मान का, क्या लाजवाब थ्रो था। प्रोफेशनल खिलाड़ी क्या होते थे कि एक बार फिर बहुत तेजी के साथ गेंद की तरफ चले गए और प्रेजेंस ऑफ फाइन रखते हुए नॉन स्ट्राइक की तरफ थ्रो किया और स्टंप के करीब थ्रो किया। अगर वो वाइड होता तो अजय उपाध्याय बहुत सुरक्षित हो सकते थे। 21 फॉर लॉस ऑफ 6 विकेट। चौथा ओवर है, चौथे ओवर का ये बहुत ही महत्वपूर्ण जो कि स्पेल चल रहा है गेंदबाज का। अंकित अच्छी गेंदबाजी करते हुए ऑन साइड पर बड़ा शॉट खेलने की कोशिश। संतोष पीना के बाद तीसरी बार गेंद आती भी, ये भी थ्रो देखिए। बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। जिंदगी की एक अजीब परिभाषा है, सबर गई तो जन्नत, नहीं तो तमाशा है। विकेट गिरने का सिलसिला जारी है। जीवदानी आईच्या कृपेनं भरतय मोठ्या जल्लोषान, हे जीवदानी आईच्या कृपेनं भरतय मोठ्या जल्लोषान। घरात मामांचा चषक हा तपस्या प्रतिष्ठान। बिल्कुल श्री लाइव के माध्यम से कैमरा वर्क क्या एक बार दोबारा देखिए, बहुत ही सुंदर शानदार फील्डिंग। संतोष पीना की ये गेंद आई बहुत करीब और प्रेजेंस ऑफ माइंड बहुत अच्छा है, खास करके इस वक्त गेंदबाज अंकित द्वारा। और अंपायरिंग भी बहुत ही बढ़िया, दोनों अंपायर का काम भी बहुत अच्छा है। 21 रन 6 विकेट के नुकसान पर चौथा ओवर प्रगति पर है। 11 गेंदों का खेल। गेंदबाजी करने के लिए अंकेश नए बल्लेबाज मैदान के अंदर धीरे धीरे आते हुए। सीधी उंगली से घी नहीं निकल रहा है, एक बार फिर कुछ अलग करने की कोशिश। इसमें ना
बल्लेबाज समझ पाए न विकेट कीपर, लेकिन हमारे स्कोरर समझ पाया और एक बार फिर अंपायर भी समझ पाए। इस बार देखिए ये गेंद देखिए कुछ अलग करने का प्रयास किया था, स्विच इट करने का प्रयास, विकेट कीपर भी एक बार फिर ये तैयार नहीं थे इस गेंद को रोकने के लिए। तो 4 रन मिलेंगे, बाकी का साथ मिलता हुआ। रन चाहिए, रनों के भूख को बढ़ाने की जरूरत है, क्योंकि एक बार फिर देखिए धूप बढ़ रही है। 10 गेंदें और 39 रनों की जरूरत। यह बेहतर है, कारगर है और रत्नों तो शॉट बल्लेबाज द्वारा सही ठिकाने पे गेंद लगती हुई। चषक ठेवलाय तपस्या प्रतिष्ठान, विजय घरत मामानी चषक ठेवलाय तपस्या प्रतिष्ठान, थैंक यू रिजय। रन संख्या 30 रन जीतने के लिए टारगेट की बात करें तो 61 का टारगेट है, मतलब अभी 31 रनों की जरूरत है। मैग्निफिसेंट, बहुत ही जबरदस्त शॉट ये। यहां देखिए ताकत नहीं थी, नजाकत थी। अगली गेंद के साथ अंकेश, ये भी बेहतर है, लेकिन कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है, कोई रन नहीं है। 2 शॉट कुछ अलग करने का प्रयास किया, इस बार बड़े शॉट की मांग हो रही है, क्योंकि अब गेंदों की तरफ जाएंगे। कितनी गेंदें शेष है? 7 गेंदों का खेल शेष है। टारगेट देखिए, टारगेट बहुत दूर जाता हुआ। 31 रन चाहिए, मतलब अगर इस गेंद के ऊपर एक बड़ा शॉट आएगा तो एक बार फिर कमबैक करने का मौका बल्लेबाजों को मिल सकता है। इस बार ज्यादा उछाल, वाइड बॉल का इशारा, बिल्कुल सही अंपायरिंग। कंधों का इस्तेमाल करने का प्रयास, बाउंसर डालना चाहते थे, पटवी गेंदबाजी करने की कोशिश कर रहे थे। इसकी क्या जरूरत है कुछ समझ भी नहीं आ रहा। ज्यादा करने का प्रयास किया गया या खुद जो कि एफर्ट लगाया, एक बार विकेट से मदद मिली है। अब गेंदबाज कह रहे हैं मैंने ज्यादा कुछ करने की कोशिश नहीं की, विकेट से मदद मिली है। बिंद गेंद के साथ ओवर की समाप्ति। 6 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। 2 गेंदों पर अगर 2 बड़े शॉट आते तो बात बनती। अब 6 गेंदें 30 रनों की जरूरत है, क्योंकि 31 रन बने हैं और मैदान के अंदर चर्चा जारी है। एक ब्रेक के साथ वापस आते हैं युग और यार। विजय घरत भाईचा चषक हा तपस्या प्रतिष्ठान, थैंक यू डीजे। अगले मैच के लिए तैयार है आगरी 11 और D11 सोलापुर। दोनों टीमों के कप्तान को मैं गुजारिश कर रहा हूं, आपको रेडी रहना है। और निर्णायक ओवर की कहानी है। निर्णायक ओवर में 6 गेंदों में 30 चाहिए। क्या वो युवराज सिंह बनेंगे? क्या एक बार फिर रवि शास्त्री बनेंगे, जिन्होंने 6 गेंदों में 6 छक्के जड़े थे? अगर 6 भी नहीं आए तो कोई परेशानी, 5 तो आपको लगाने होंगे। 5 छक्के जड़ेंगे तो मैच में वापस आने का मौका मिलेगा। मैच आप बना सकते हैं। केसी मोहन, जिन्होंने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया है, एक नासिक के जबरदस्त खिलाड़ी है, जिन्हें वालवा दिबी में जब विजय ने टूर्नामेंट जीता वहां एक बार वो छाए हुए थे। केसी मोहन, अच्छा एक्शन है इनका। मिस टाइम स्ट्रोक, बिल्कुल कैच होगा या नहीं होगा? बिल्कुल कैच होगा। विकेट सेल्फ falling in a regular interval. That's the problem for batting side. Magnificent bowling और एक विकेट गिरता हुआ गॉन, सफलता मिली है। ठेवलाय तपस्या प्रतिष्ठान, विजय घरत मामानी चषक ठेवलाय तपस्या प्रतिष्ठान, ठेवलाय तपस्या प्रतिष्ठान, विजय घरत मामानी चषक ठेवलाय तपस्या प्रतिष्ठान। आखिरी 11 D11 सोलापुर दोनों टीमों के कप्तानों को मैं गुजारिश कर रहा हूं, आप रेडी रहे अगले मैच के लिए। तपस्या प्रतिष्ठान चषक 2020 का घमासान आप देख रहे हैं, जिसमें कि मुकाबला चल रहा है आदित्य 11 और PRB 73 इंटरप्राइजेस के बीच। अब PRB 73 की बात करें तो अब पारी लड़खड़ाते भी 8 विकेट खोए हैं। सुंदर, बहुत ही अच्छी। केसी मोहन की ये ताकत है, ऑन द टोज अच्छी गेंदबाजी करते हैं। ऑन द टोज, वाइड यॉर्कर, बीच में कंधों का इस्तेमाल करते हैं। बढ़िया गेंदबाजी, कि कहां गेंदबाजी कर रहे हैं, स्टंप के करीब से कर रहे हैं। सबसे बड़ी बात जो ग्लेन मैगरा करते हैं, और ब्रॉकल में गेंदबाजी, मैग्निफिसेंट बॉलिंग। हमारे लिए देखिए मुनाफ पटेल स्टंप के करीब से गेंदबाजी करते थे। बढ़िया गेंद, एक बार फिर गेंदबाजी में देखिए किस तरह से वो मिश्रण कर रहे हैं, ये भी कला है इनके पास। लेग बाय का इशारा, 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर 32-32। जीतने के लिए 61 रनों की जरूरत है और हार के कगार पर है इस वक्त PRB 73 इंटरप्राइजेस की टीम। अविनाश निखिल की बात करें तो अविनाश 8 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। निखिल जिन्होंने अभी तक खाता नहीं खोला है। केसी मोहन, मैग्निफिसेंट प्रदर्शन।
बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद, आगे वाली। मैंने पहले कहा कि इनके पास बहुत सारे विकल्प है, इनके तर्कश में बहुत सारे तीर है, इसका इस्तेमाल करेंगे। रफ्तार है, अनुशासन है, तिखी गेंदबाजी कर रहे हैं। निर्णायक ओवर में 3 गेंदों में 29 चाहिए। विकेट, उसके बाद बीती गेंद। ये ज्यादा तारीफ हुई, इनको अच्छा नहीं लगा, काफी तारीफ हुई है, इसीलिए काफी ऑप्शन के बाहर डालते हुए गेम। 3 गेंदें बहुत अच्छी थी। कभी कभार होता है, एक्साइटमेंट होती है, यहां से आवाज भी सुनते हैं, तो काफी ऑप्शन के बाहर और वाइड बॉल का इशारा। राइट आर्म ओवर द विकेट। उसी अंदाज में गेंदबाजी, इस लेन पर गेंदबाजी करने की कोशिश। ओ, ये क्या छुटता हुआ। पीआरबी 73 एंटरप्राइजेस की बात करें तो आज हार के कगार पर है। दूसरी तरफ से अगर देखें तो आदित्य 11 जीत की दहलीज पर है। शाम का वक्त है, धीरे धीरे सूरज की रोशनी कम होने वाली है। सुंदर, बहुत ही सुंदर केसी मोहन शानदार गेंदबाजी करते हुए। आदित्य 11 और पीआरबी 73। तो यह मुकाबला समाप्त होता हुआ 34 रन 8 विकेट का नुकसान पर एक बड़ी मार्जिन से जीत हार करते हुए। सेकंड के लिए बल्लेबाज जो मैदान के अंदर जो खिलाड़ी वो आएंगे। उस्मान, कांग्रेचुलेशन। पीआरबी 73 जो डगआउट पे खिलाड़ी वो मैदान के अंदर आएंगे, सभी खिलाड़ी मैदान के अंदर आएंगे। और मैं विनती करूंगा श्रेयस इंदुलकर और सारे खिलाड़ी, विजय शाहिद शेख, आप सेकंड करेंगे, सब लोग सेकंड करेंगे। उसके बाद में जो पीआरबी के कप्तान है उनको विनती करूंगा आप हमारे मंच की तरफ आइए। मैन ऑफ द मैच विजय घरात मामानी चषक ठेवलाय तपस्या प्रतिष्ठान